जीवन जगत असताना संताची कृपा होणं महत्वाचं आहे. महाराज, संताची कृपा होणं महत्वाचं आहे तुम्ही सांगता. असं संताच्या कृपेने झालं काय, तर त्याचं उत्तर सांगतो. एक निर्बुद्ध असणारा प्राणी रेडा, तुम्ही चित्रात पाहिलाय का रेडा? साक्षात नाही पाहू द्या, पण चित्रात पाहिलाय का? जर शेतकरी वर्ग असता तर मी त्यांना विचारलं तर तुम्ही रेडा पाहिलाय का? ते म्हटले असे, महाराज रेडा आम्ही दररोज पाहतो. बाबा, निर्बुद्ध असताना प्राणी रेडा आहे. बाबा रस्त्याने जर चालला तर आपल्या गाडीच्या खाली उतरून त्याला बाजूला धरून त्या ठिकाणी सोडावं लागतंय. किती हरण वाजवा तरी आई बाजूला नाही जात, असा निर्बुद्ध असणारा प्राणी. पण माऊली ज्ञानोबाने त्या रेड्यावर कृपा केली. बाबा, कृपा शब्द लय महत्वाचा आहे. संत कृपा झाली. ऐका, संतांची कृपा झाल्यानंतर काय होतं महाराज? एका निर्बुद्ध असणारा प्राणी रेड्यावर कृपा झाली. काय झालं? रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाने कृपा केली. लोक माणसाच्या पाया पडत नाही, पण एका रेड्याच्या दर्शनाकरिता 4-4 तास लाईनीला उभं राहतात. त्याचं कारण माऊली ज्ञानोबाने त्यांच्यावर कृपा केली. बाबा, एका रेड्यावर कृपा केली तर लोक 4-4 तास दर्शनाला आहे. एक ज्ञानोबाने कृपा केली. रेड्यावर कृपा केली असं नाही. मच्छिंद्र बाबा, निर्जीव असणारी भिंत, आता भिंत सर्वांना माहिती का? ती चित्रात काढून द्यायची गरज नाही. सगळ्यांच्या घराला भिंतीच आहेत ना? हो महाराज, ते काय सांगायची गरज आहे का? पण तुम्ही पाहिलं का आपल्या घरातली भिंत कधी चालत चालत आळ्या फाट्याला जाऊन आली का? ते का बरं म्हणतात आली? ते तुमची भिंत वेगळी का? बाबा, आपल्या घरातली भिंत कधी आळ्या फाट्याला जाऊन चालून आली नाही. तुम्ही भिंत चालवलेली कधी तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिली का? महाराज, भिंत आम्ही दररोज पाहतो, पण ती कधी आमच्या सोबत बोलत नाही आणि चालत नाही. का तुमच्या सोबत बोलती? नाही. पण संतांनी कृपा केली, निर्जीव असणारी भिंत सुद्धा चालू लागली. त्यासाठी उत्तर चालविली जड भिंती, वा हरली चांगयाची क्रांती, मोक्ष मार्गिका सांगाती, मोक्ष मार्गिका सांगाती, ज्ञानोबा माझा, साधकांचा माया बाप. माऊली ज्ञानोबाने एका निर्जीव भिंतीवर कृपा केली. काय झालं? चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाते, ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप. ही ज्ञानोबाने केलेली कृपा आहे. बाबा, एक निर्जीव असणारी भिंत संतांच्या कृपेने चालू शकते. निर्जीव असणारा रेडा ज्ञानोबांच्या कृपेने बोलू शकतो. ऐका ओतूरकर, संतांची कृपा एवढी आगाध आहे महाराज. वयाच्या 20व्या किंवा 25व्या वर्षी आम्ही तुमच्या समोर कीर्तन करावं, 85 वर्षाच्या आजोबाने आमच्या पाया पडावं, एवढा योग्यतेचे आम्ही नाही. पण संतांनी आमच्यावर कृपा केली म्हणून तुम्ही आम्ही दर्शन. संतांची कृपा नसती तर वयाचा 85 वर्षाचा आजोबा आमच्या पाया पडतो. महाराज, आम्ही तेवढा त्या ठिकाणी योग्यतेचे नसतानाही पण का? फक्त संतांची कृपा आहे. काय कृपा आहे अशी? मेलेला माणूस जिवंत करा एवढी असणारी त्या ठिकाणी कृपा आहे. बाबा पानसरे महाराज, तुम्ही कधी मेलेला माणूस जिवंत केलेला पाहिलाय का? कधी नाही महाराज.
आणि असं यंत्र जर ओतूर मध्ये असतं तर लोक नंबर लावून बसले असते महाराज. वा, आमचा एवढा मेलेला माणूस जिवंत करून देता का? काय लागल ते खंडने आम्ही तुमच्याकडं सालाने राहतो, पण तेवढं आमचं जिवंत करून द्या. लोकांनी त्या ठिकाणी रांगा लावल्या असत्या महाराज. काही ज्ञानोबऱ्याचं कृपा आहे त्या ठिकाणी. ऐका ना, पूर्वीच्या काळी सती जाण्याची पद्धत होती. आपल्या इकडे चालू आहे का अजून? नाही. नाही महाराज. तेव्हा बाबा मला तर मी विचार केला त्या दिवशी, जर ही सती जाण्याची पद्धत जर आता असती तर या माऊल्या म्हटल्या असत्या, तुम्ही तुमचं ना आम्ही आमचं. हे आमचे नव्हते. सती जाणे म्हणजे जर पती कपाळाचं कुंकू निघून गेलं तर ती माऊली त्या पती बरोबर चितेत जात होती. बरोबर आहे का आई? खरं आहे का? बरोबर आहे. दोन्ही पण आहे. ऐका, ती सती जाण्याची पद्धत होती. माऊलीत ज्ञानोबा आहे त्या ठिकाणी, निवृत्तीदादा सोपान आणि मुक्ताबाई त्या ठिकाणी रस्त्याने येत असताना एका माऊलीच्या पती त्या ठिकाणी निघून गेला. प्रेत यात्रा चालू आहे आणि ती माऊली त्या ठिकाणी प्रेत यात्रे बरोबर आहे सती जाण्याकरिता निघाली होती. ज्ञानोबराची कृपा आहे का? सती निघालेली माऊली आहे, पण कुणीतरी सतपुरुष समोरून येतोय म्हणून त्या ठिकाणी माऊलीत ज्ञानोबराकडे पाहिलं, सोपानाकडे पाहिलं, मुक्ताईकडे पाहिलं आणि ती माऊली सती जाणारी माऊली ज्ञानोबराच्या चरणावर तिनं डोकं टेकवलं. आता जायचंच आहे सती, तर कुणीतरी सतपुरुष दिसतो म्हणून मस्तक त्या ठिकाणी आपल्या चरणावर त्या ठिकाणी समताच्या टेकवलं आणि माऊलीत ज्ञानोबरायांच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, सौभाग्यवती भवा. मुखातून वाक्य बाहेर पडल्याबरोबर त्या माऊलीनं माऊली ज्ञानोबराकडे पाहिलं आणि आई त्या माऊलीच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, बाबा हा आशीर्वाद दिलाय हा या जन्माचा आहे का पुढच्या जन्माचा आहे? म्हणे का की चाललेली जी प्रेत यात्रा आहे ती माझ्या पतीशी आहे आणि तुम्ही म्हणता सौभाग्यवती भव, आता मी सती जाण्याकरिता निघाले, हे कसं शक्य आहे? ज्ञानोबराने काय कृपा केली बाबा, मेलेला माणूस त्या ठिकाणी प्रेत यात्रा चाललेली सांगितली, म्हणे थांबा. खाली ठेवलं. जसा झोपेतून माणूस उठावा तसा ज्ञानोबराने आवाज द्यावा, ए सच्चिदानंद 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 बाबा तटा तटा तुटती बंद बाबा तटा तटा तुटती बंद तटा तटा तुटती बंद सच्चिदानंद 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 तटा तटा तुटती बंद तटा तटा तुटती बंद तटा तटा तुटती बंद सच्चिदानंद सच्चिदानंद तटा तटा तुटती बंद. काय झालं महाराज? आई माऊलीत ज्ञानोबराच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, काय झोपलाय उठ म्हटल्याबरोबर जसा झोपेतून माणूस उठावा तसा मेलेला माणूस जिवंत झाला. उत्तर शके 1212 कै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदुरे लेखक झाला. मेले माणूस जिथं उठविले, काय सामर्थ्य काय कृपा केली महाराज ज्ञानोबरायाने. मेलेला माणूस जिवंत केला, हाताला धरलं. आजही पण बरं का बाबा, आजही या जगातात महाराष्ट्रात तुम्ही आम्ही जन्माला आलो, पण अजून काही गोष्टी तुम्हाला माहिती नाही. हे 5-6 लेकर माझ्या समोर बसलेली आहेत, त्या लेकरांना माझ्याकडे पाहू द्या एकदा. ती लेकर माझ्याकडे पाहतात. बाळावा तुम्हाला एक प्रश्न करतो, तुम्ही बोलू नका बरं कोणीच. आता ते लेकर जर विचारलं तर 4थी 5वी 6वीची लेकर आहेत बाबा. ते मला सर्वांनी उत्तर द्यायचं, बाकीचे कोणी बोलू नका. ज्ञानेश्वरी कोणी लिहिली रे बाळा? सलमान खानने? कसं आहे, कोणी लिहिली ज्ञानेश्वरी? माऊली हो, माझी विनंती आहे तुम्हाला, त्यांच्याकडे पाऊस नका तुम्ही. त्याला कारणीभूत आहे तुम्ही. तुम्हाला जर त्या ठिकाणी त्या मालिका संपत नाही तर पोराला विचारू काय मी? तुमच्या मालिका संपल्या तर त्यांना विचारता येईल ना. असल्या लेकरांना माहितीच नाही ज्ञानेश्वरी कोणी लिहिली. बाबा शोकांतिका या महाराष्ट्राची, डोंबरे साहेब शोकांतिका या महाराष्ट्राची. आजही पण या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेली पोरं आजही 80% पोरं अशी आहेत का ज्ञानेश्वरी कोणी लिहिली त्याला सांगता येणार नाही. आजही पण 80% लोक असे. कधीतरी बाकीच्या धर्माचा विचार करा. काल परवा जन्माला आलेलं पोर लोक त्या ठिकाणी त्यांच्या हाताला धरून मस्जिद मध्ये घेऊन जातात
आणि आपला धर्मग्रंथ त्या ठिकाणी त्यांच्याकडून वधवून घेतात किंवा नमाज पडण्याकरिता मंदिरामध्ये घेऊन जातात. असा कोण हिंदू आहे का सकाळी उठल्याबरोबर आपल्या मुलाच्या हाताला धरून मंदिरात घेऊन येतोय महाराज? कोण आहे असा? माझं आजचं पाकिट त्याला सगळं काय 25-30 हजार असते सगळे त्याला देतो. असा कोण आहे? या जगाच्या पाठीवर असा जन्माला नाही आला. म्हणून आपला धर्म आपली संस्कृती जर टिकायची असेल, जर कोणी विचारलं हे जगत कुठपर्यंत आहे, जोपर्यंत संत या जगाच्या पाठीवर आहे, जोपर्यंत देवाला आणि संताला मानणारी लोक या महाराष्ट्राच्या पाठीवर आहे तोपर्यंतच आहे. चंद्र सूर्य तोपर्यंतच आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत संत आहेत तोपर्यंत. ज्या दिवशी धर्माला, देवाला, संताला मानणारी लोक या महाराष्ट्रात माती जन्माला येणार नाही, ज्या दिवशी लोक त्यांना मानणार नाही त्या दिवशी हे उगवणारा सूर्य उगवणार नाही बाबा. या जगाच्या पाठीवर शोकांतिका या महाराष्ट्राची, या महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही आम्ही जन्माला आलो. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ कोणी लिहिला माहित नाही. आपला आद्य ग्रंथ कोणा त्या ठिकाणी कोणता आहे विचारल्यानंतर त्या ठिकाणी सांगू शकत नाही आपली लेकरं. माऊलीओ, माझी विनंती एकच आहे, आपला पोरगा डॉक्टर, वकील, इंजिनियर जरूर झाला पाहिजे. 2 सोडून 4 लाख रुपयाचा पगार त्याला महिन्याला असला पाहिजे. पण आपल्या मुलाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, हरिपाठा सारखा ग्रंथ हा माहितीच असला पाहिजे महाराज. प्रत्येक मायबापाच्या घरात 50 सोडून 2 लाखाची टीव्ही असली पाहिजे. पण ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ, हरिपाठा सारखा पवित्र ग्रंथ प्रत्येकाच्या घरात असलाच पाहिजे. आपला वारकरी संप्रदाय आणि आपला धर्म त्याच दिवशी शाबूत आहे. या महाराष्ट्राच्या मातेकरिता प्राणाची आहुती देणारे थोर महापुरुष या जगतामध्ये त्यांचा इतिहास कधीतरी वाचला पाहिजे. 500 रुपयासाठी मत बदलणारी लोक पण या धर्मासाठी आणि या महाराष्ट्राच्या मातीसाठी शंभूराजाच्या मुखातून वाक्य बाहेर नाही पडलं, मी तुमचा धर्म स्वीकारतो, मला मारलं तरी चालेल, जगायचं तरी या महाराष्ट्राच्या मातीकरिता आणि मरायचं तरी या महाराष्ट्राच्या मातीकरिता, तुम्ही आजही मला मारलं तरी चालेल पण माझा धर्म नाही सोडणार मी. आज जर त्या ठिकाणी मुखातून त्यावेळेला वाक्य बाहेर पडलं असताना शंभूराजाच्या का मी धर्म बदलायला तयार आहे, तर एकाही मौलीच्या कपाळभर कुंकू दिसत नसतं आणि एकही मौली कीर्तनाला दिसली नसती. उपकार शंभूराजाचे या महाराष्ट्राच्या मातीकरिता, या महाराष्ट्राच्या मातीकरिता आणि या धर्माकरिता छत्रपती शिवाजीराजे सारखा शतपुरुष या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला नसता काय झालं असतं. पण उपकार आहेत बाबा त्यांचे. म्हणून एक ठिकाणी म्हटलेले काय, ज्याची कीर्ती महाराष्ट्रात एक ताली वाजवा, एक ताली वाजवा सर्वजण. वा वा वा. एक ज्याची कीर्ती महाराष्ट्रात काय झालं असतं महाराज, छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले नसते तर छत्रपती शिवाजीराजा सारखा शतपुरुष महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला नसता. बाटल्या मुली बाली नसते राहिले कुंकू कपाळी. राजे तुम्ही जन्माला आले नसते तर नसती दिसते अंगणी तुळस, नसती दिसते अंगणी तुळस, नसते राहिले मंदिरावरती कळस. म्हणून उपकार छत्रपती शिवाजीराजाचे, छत्रपती शिवाजीराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जुन्नरची भूमी ही रयत सुखाची व्हावी. हा महाराष्ट्र उभा राहावा याच्याकरिता स्वतःचा विचार नाही केला. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीला दात ही सात मराठ्याची या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. काय झालं असतं महाराज, छत्रपती शिवाजीराजा सारखा शतपुरुष महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला नसता तर काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनती, एक शिवाजी न होता तो सबकी सुन्नत हो जाते. म्हणून उपकाराच्या छत्रपती शिवाजीराजाचे. आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माघारी उभी राहिली तर हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजीराजाला सलाम करत होता. महाराज ज्या दिवशी छत्रपती शिवाजीराजांनी शेवटचा श्वास घेतला त्या ठिकाणी नमाज पढ़ण्याकरिता औरंगजेबाच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, हे खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनी की इज्जत करने वाला शेर शिवा तेरे पास आ रहा है. काय जगणं होतं. वैर्याने सुद्धा शंभूराजाचं वर्णन करावं, वैर्याने सुद्धा छत्रपती शिवाजीराजाचं वर्णन करावं. म्हणून म्हटलं जातं काय, धन्य धन्य शिवाजीश्वर
धन्य धन्य शिवाजीश्वर पराक्रमी थोर केले जर जर पाजुनी दृष्ट पाणी मुगलान केले पाजुनी दृष्ट दृष्ट पाणी मुगलान करविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका बिने गगनात छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माते की चला चला म्हणून ही महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवाजी राजांच्या शंभूराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी संत महंताच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी. या भूमीत जर तुम्ही आम्ही जन्माला आलो असेल तर ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ कुणी लिहिला लेकराव हे माहित पाहिजे. माऊल्या हो तुम्हाला माहिती का तुम्ही जर त्या ठिकाणी एखाद्या बाबा देवा बाबा एखाद्या जर त्या ठिकाणी चाललेल्या एखाद्या मालिकेचं नाव विचारलं तर त्या पार सासू सुना सगळं सांगतील सगळ्याची नाव. पण माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी कुणी लिहिली याचं उत्तर सांगतो ऐका. ज्ञानोबरायांनी कृपा केलेली मेलेल्या माणसावर बाबा. मेलेला माणूस जिवंत झाला त्यांचं नाव सच्चिदानंद बाबा आहेत. हाताला धरलं आणि ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ मुखातून सांगितला आणि मेलेल्या माणसानं तो त्या ठिकाणी जिवंत होऊन परत लिहिला. ही ज्ञानोबरायची असणारी कृपा आहे. विठ्ठला सामान्य कृपा नाही महाराज. एक मेलेला माणूस जर जिवंत होऊ शकतोय एका रेड्याच्या मस्तकावर हात त्या ठिकाणी हात टेकवल्याबरोबर कृपा केल्याबरोबर एखादा निर्बुद्ध असणारा प्राणी रेडा बोलू शकतोय. स्त्रियेचा तो पुरुष केला उभा असं जर कुणी म्हटलं तर ज्ञानोबरायांनी केलेली त्यांच्यावर कृपा आहे. ज्ञानोबरायांनी जर मस्तकावर हात ठेवला किंवा कृपा केली तर निर्जीव असणारी भिंत चालू शकते. ऐका ना संतांची कृपा तीच आहे. संतांनी कृपा या महाराष्ट्रावर केली म्हणून ही वारकरी संप्रदायाची त्या ठिकाणी असणारी परंपरा अजूनही चालू आहे. त्याचं कारण आहे फक्त एक काय अभंगाचं पहिलं चरण. संत कृपा झाली बाबा संत कृपा झाली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात ही संताची कृपा झाली म्हणून काय झालं. इमारत फळा आली. ही वारकरी संप्रदायाची इमारत इथपर्यंत आली त्याचं कारण फक्त संताची कृपा झाली. मग जन्म आणि मृत्यूरूपी ही जी इमारत आहे ऐका बरं ही असणारी इमारत जर फळाला यावी अशी वाटत असेल तर या इमारतीवर बाबा संताचीच कृपा व्हावी लागेल. त्यासाठी आपण संताच्या संगतीत गेलं पाहिजे. संताची संगती तरच ही इमारत फळाला जाईल. महाराज ही इमारत फळाला येत असताना किंवा त्याची त्या ठिकाणी पूर्णाहुती होत असताना त्याच्यात प्रामुख्याने कुणाचं वर्णन आहे का इमारत पूर्ण होण्याकरिता त्याच्यात मुख्य कोण आहे असं जर कोणी विचारलं तर ही वारकरी संप्रदायाची इमारत उभी राहत असताना पायाच्या ठिकाणी कोण आहेत. तुम्ही झोपी गेले का. झोपल्या काका
वा महाराज झोपू नका युका झोपायचा टाइम आहे. ऐका विशेष महाराज लोक 2-2 गोळ्या खाऊन त्यांना झोपी येत नाही आणि या कीर्तनात येऊन माऊल्या झोपतात. किती भाग्यवान आहे बरं. मला विशेष पडतो महाराज. बाबा एक माऊली होती ती त्या ठिकाणी कीर्तनात आल्याबरोबर त्या ठिकाणी झोपायची. मी तिच्याकडे पाहायचो खांबाला पाठ देऊन. एकदा कीर्तनात आली झोपली. झोप झाल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या चरणाजवळ आली. आल्याबरोबर तिनं काय केलं माहिती काय तिनं माझ्याकडे 20 रुपयाची नोट खिशात. म्हणलं आई कशाला पाहिजे 20? तुम्ही देवाच्या मंदिरात त्या दानपेटीत नेऊन टाका ना. म्हणे बाबा 20 याच्याकरिता ठेवा. कशा करिता? मी घरी झोपेच्या गोळ्या खाऊन सुद्धा झोप येत नाही. तुमच्या कीर्तनात झोप येते 20 घ्या. ऐका झोपण्याकरिता कीर्तन नाही. हा वारकरी संप्रदाय उभा राहिला किंवा संत ही इमारत जी फळाला आली ना बाबा मी प्रामुख्याने अभंग त्याच्याकरिताच घेतला. थोडं बदलून पाहिजे महाराज. थोडं जरा लोकाला जरा बदलून पाहिजे. मी कोणत्या अभंगावर कीर्तन महाराज देवाबाबांनी सांगितलं का त्याच अभंगावर कीर्तन केलेलं आहे. आज संतांचा अभंग बहिणाबाई महाराजांचा निवडलेला अभंग 6 चरणाचा आहे. ऐका आणि वारकरी संप्रदाय उभा राहिला त्याचं कारण सांगत असताना बहिणाबाई महाराज सांगतात हा वारकरी संप्रदाय उभा राहिला ना. ऐका अजून 10 वर्षाने जरी प्रश्न केला तरी तुमच्या मुखातून हेच उत्तर आलं पाहिजे. तुम्ही जिवंत किंवा मी जिवंत असलो तर काय वारकरी संप्रदाय उभा राहिला कशामुळं? ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानोबा आहे या वारकरी संप्रदायाचा पाया आहे. आणि खरं म्हणजे पाया भक्कम पाहिजे. तुम्ही पाया घेऊच नका आणि त्याच्यावर चांगली मोठी इमारत बांधा. 2 वर्षाने ती इमारत चांगल्या पद्धतीने तुम्हा आम्हाला खाली पडलेली तुम्हा आम्हाला दिसत. ऐका का तर पाया भक्कम लागतो महाराज. हा वारकरी संप्रदाय उभा राहत असताना ज्ञानोबऱ्यासारखा पाया आहे. काय महाराज ज्ञानोबऱ्यासारखे सुमत आहे. ज्ञानोबऱ्याचं वर्णन मी करावं एवढा अधिकार माझा नाही. का ज्या ज्ञानोबऱ्या समाधीला लावत असताना जगाचा मालकाने हात धरावा देवनिवृत्ती याने धरिले. जे ज्ञानोबऱ्या समाधीला जात असताना जगाचं मालकाने रडावं. काय सामान्य होते का ज्ञानोबरा असं म्हटलेलं आहे. आपल्याकडे किती सोनं आहे. आज 1,10,000 जाऊ नाही तर 20 जाऊ तरी लोक एवढे सोन्याला जपातात. माऊलीत ज्ञानोबऱ्याच्या दरबारात सोन्याचाच पिंपळ आहे. कशाचा? जयाचे द्वारे. काय कमी आहे महाराज. काय ज्ञानोबऱ्यासारखे संत होते म्हणून म्हटलं जातं काय ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर असे ज्ञानोबा आहे. काय सामान्य होते का महाराज. ते ज्ञानोबा आहे. ज्ञानदेवे रचिला पाया उभारी रे दिवालया. वारकरी संप्रदायाच्या पायाच्या ठिकाणी ज्ञानोबा आहे. वारकरी संप्रदायाचा विस्तार केला कुणी केला? नामदेव महाराजांनी हा वारकरी संप्रदाय विस्तार करत असताना आपल्या इथंच नाही तर त्या ठिकाणी बाहेरच्या देशामध्ये जाऊन नामदेव महाराजांनी ही वारकरी संप्रदायाची पताका बाहेर पर्यंत फडकवली. नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. हो मग पण ही इमारत उभी राहत असताना हा वारकरी संप्रदायाची त्या ठिकाणी ही संत कृपेने त्या ठिकाणी इमारत उभी राहिली. ही उभी राहत असताना या इमारतीच्या खांबाच्या ठिकाणी एकनाथ महाराज आहे. मी प्रश्न केला होता खांबासाठी मंदिर का मंदिरासाठी खांब आहे? बाबा तुम्ही आम्ही मंदिरासाठी खांब भरपूर पाहिले इकडे पण एका खांबासाठी मंदिर आहे तुम्ही कधीतरी जाणे वाशाला. एका खांबासाठी मंदिर तुम्हाला आम्हाला तिथं पाहायला मिळेल. काय सामर्थ्य संताचं. तसा हा वारकरी संप्रदाय उभा राहत असताना जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ बाबा जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ खांब धीरा भागवत खांब धीरा भागवत
त्या वारकरी संप्रदायाच्या खांबाच्या ठिकाणी जर कोणी असेल तर ते एकनाथ महाराज आहे. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. हा ना वारकरी संप्रदाय उभा राहत असताना कलशास्थानी पाया कोणी घातला जर कोणी विचारलं तर ज्ञानोबा आहे. विस्तार कोणी केला तर नामदेव महाराज आहे. वारकरी संप्रदायाचा खांब कोण आहे जर कोणी म्हटलं तर एकनाथ बाबा आहेत. आणि ह्या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी कोण आहे असं जर कोणी विचारलं तर कोण तुका झाला असे कळस आणि भजन करा. बरोबर आहे का? या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबा आहे. काय सामर्थ्य तुकोबा आहे? ज्या काळाला किंवा ज्या यमाला तुम्ही आम्ही घाबरतो फक्त नाव जरी घेतलं तरी त्याला थरकाप सुटत होता. असे एवढं सामर्थ्य तुकोबा यायचे आणि ते कलशस्थानी त्या ठिकाणी विराजमान आहे. हा ना वारकरी संप्रदाय उभा राहत असताना कलश झाला म्हणजे पूर्णाहुती नाही. मग या कलशाच्या वरही पण पताका आहे. ते कोण आहेत असं जर कोणी विचारलं तर त्याचा अभंगाचं शेवटचं चरण आहे. बहिणी म्हणे फडकाती गजा, बहिणी म्हणे फडकाती ध्वजा, 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 बहिणी म्हणे फडकाती ध्वजा. निरूपण केले ओझा, निरूपण केले ओझा, निरूपण केले ओझा, निरूपण केले ओझा. संत कृपा झाले, संत कृपा झाले, संत कृपा झाले, संत कृपा झाली. इमारत फळाली माऊली, इमारत फळा आली इमारत, इमारत फळाली इमारत फळाली, इमारत फळाली, फळाली, फळाली इमारत फळाली माऊली फळाली वा वा. वा वा. हरी हरी भळाली भळाली भळाली.
हो इमारत फळाली इमारत फळाली इमारत फळाली बोला बोला संत कृपा झाली संत कृपा झाली करा सर्वांनी हात उंच करा एक टाळी वाजा ओतूरकर करू द्या सर्वांना एवढा गोड सोहळा आपल्या ओतूर नगरीमध्ये आई कवठे माई मातेच्या दरबारामध्ये एवढा गोड सोहळा सर्व मंडळी त्या ठिकाणी मिळून करतात एक टाळी हा हा विठोबार महाराजांना हार घालण्यासाठी श्री विलासराव मारुती पाटील डुंबरे वा श्री विलासराव मारुती पाटील डुंबरे एक टाळी एक जय हो ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊलीकारा जय 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 ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम